महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्राच्या काही भागांना लाभलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे. म्हणजे मराठवाडा कोणत्या जिल्ह्यांना मराठवाड्यामध्ये कोणते जिल्हे येतात, खानदेशमध्ये कोणते जिल्हे येतात, विदर्भामध्ये किती जिल्हे येतात व कोणते येतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कोकण विभाग कशाला म्हणतात? सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आहे. कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. कोकणात किती जिल्हे आहेत? एकूण 7 जिल्हे आहेत कोकणामध्ये. ते कोणते आहेत? रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर व मुंबई शहर असे एकूण कोकण या प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत? 7 जिल्हे आहेत. खानदेश हा देखील एक प्रादेशिक विभाग सुप्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यांना खानदेश असे म्हणतात. कोणते ते 3 जिल्हे आहेत? धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यांना खानदेश म्हणतात. खानदेशामध्ये जमीन सुपीक व काळी असून कापूस व केळी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध आहे? कापूस व केळी खानदेशची सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. खानदेशात 3 जिल्हे समाविष्ट आहेत. ते पाहिले आपण, धुळे, नंदुरबार व जळगाव असे किती जिल्हे आहेत? 3 जिल्हे. मराठवाडा कशाला म्हणतो आपण? कोणत्या जिल्ह्यांना म्हणतो? मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा हे प्रादेशिक नाव आहे. हा प्रदेश तसा रुक्ष प्रदेश आहे, परंतु गोदावरी तीरावर नेवासे व पैठण सारखी पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा समावेश होतो. म्हणजे छत्रपती संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग आहे त्याचा मराठवाड्यामध्ये समावेश होतो. मग मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. तर तो 8 जिल्ह्यांचा समावेश मराठवाड्यामध्ये होतो. मग ते कोणते जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली असे एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश मराठवाड्यामध्ये होतो. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता विदर्भ कशाला म्हणतात? नागपूर विभागास विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने व्यवहारात संबोधले जाते. नागपूर विभागास काय? विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने व्यवहारात संबोधले जाते. आपण वऱ्हाडी माणसं आहोत असे अभिमानाने नागपूरकर सांगतात. तेथील सुपीक काळी जमीन व कापूस संत्री यांचा अगदी निकटचा संबंध वऱ्हाड या शब्दाशी आहे. यामध्ये अमरावती विभागातील किती? 5 जिल्हे व नागपूर प्रशासकीय विभागातील 6 जिल्हे यांचा समावेश होतो. म्हणजे किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर एकूण 11 जिल्ह्यांचा अमरावती प्रशासकीय विभाग व नागपूर प्रशासकीय विभाग यांचा विदर्भामध्ये समावेश होतो. विदर्भात 11 जिल्हे आहेत. ते कोणते 11 जिल्हे आहेत? यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा असे एकूण हे 11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे
नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू. धन्यवाद.